श्री ज्ञानदेव पंढरीनाथ हरिने माझे हरिले माझे हरिले चित्त भारवित विले आता कैसे जाऊं पारखिया सांगता गोष्टी घरची कुटी खाती आता कैसे जाऊं घरा नहे बरा हलवकी का तुका म्हणे निवांत राहे तुका म्हणे निवांत राहे पाहिले पाही परतोनी आता कैसे जाऊं घरा नहे बरा हलवकी का विठाल विठाल विठ्ठल 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 महायोग पीठे तटे भीमरथ्याम वरम पुंडरीकाय दातो मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगकारू प्रथम नमः पांडुरंगकारू प्रथम नमः पांडुरंगकारू प्रथम नमः पांडुरंगकारू प्रथम नमः दुसरे चरण संत दुसरे चरण दुसरे चरण देवाचे दुसरे चरण दुसरे चरण संततिया दुसरे चरण संततिया प्रथम नमन दुसरे चरण संततिया दुसरे चरण संततिया विश्वनाथ तुम्ही विश्वनाथ तुम्ही विश्वनाथ दिनारंक मी अनाथ दिनारंक मी अनाथ दिनारंग मी अनाथ दिनारंग मी अनाथ दिनारंग मी अनाथ दिनारंग मी तुम्ही विश्वनाथ दिनारंग मी अनाथ दिनारंग मी अनाथ दिनारंग मी अनाथ तुम्ही विश्वनाथ दिनारंक मी अनाथ दिनारंक मी अनाथ दिनारंग मी अनाथ कृष्ण माता कृष्ण माझे पिता माझी माता कृष्ण माझा पिता कृष्ण माझी माता कृष्ण माझे पिता माझी माता कृष्ण माझा पिता बहीण बंधू चुलता कृष्ण माझा बहिणा बंधू सुलता कृष्ण माझा बंधू सुलता कृष्ण माझा विठाल 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 हरिने माझे हरिले चित्त हरिने माझे हरिले चित्त भारवित विसरले आता कैसे जाऊ घरा
नहे परा हा लौकिक. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेली गवळण. महावैष्णव जगद्गुरु जगद्वंदनीय विश्वमान्य विश्वभूषणी विश्वप्रिय विश्वाधिकार संत सम्राट वैराग्यमूर्ती जगद्गुरु तुकोबराय यांच्या गाथ्यातील 4 चरणाची सगळ्यांच्या पाठांतरातली परिचयाची काल्याच्या प्रसंगातील गवळण सेवेसाठी निवडलेली आहे. विठाल विठाल. गवळण तुकोबरायांची आहे, काल्याच्या प्रसंगातील आहे, 4 चरणाची आहे. आणि आजच्या गवळणीमध्ये जगद्गुरु तुकोबराया आणि आजच्या अभंगातली गवळण या गवळणीचा आणि तुकोबरायांचा आजच्या अभंगामध्ये संवाद आहे. अभंग तुकोबरायांचा गवळण तुकोबरायांची आहे, 4 चरणाची आहे, गाथ्यातील आहे, काल्याच्या प्रसंगातील आहे. पहिला मुद्दा संपला. दुसरा मुद्दा, कीर्तन ऐकणाऱ्यांना पहिली सूचना, कीर्तन आता थोडं उशिरा चालू झालं, 5-10 मिनटं, आणि म्हणून 1 तासभर आपल्याला सेवा करायची आहे. कीर्तनामध्ये थोडं मोकळं बसा, थोडं फ्रेश बसा. तिसरी सूचना, कीर्तन हां म्हणून चिंता बिंता करायची नाही. कीर्तनामध्ये ज्या वेळेस विठ्ठल विठ्ठल भजन होईल त्यावेळेस फक्त मुखाने विठ्ठल विठ्ठल भजन म्हणा आणि हाताने टाळी वाजवा. विठाल विठाल. गवळण तुकोबरायांची आहे, 4 चरणाची आहे, गाथ्यातील आहे. आणि आजच्या गवळणीमध्ये जगद्गुरु तुकोबरायांचा आणि ह्या गवळणीचा संवाद आहे. सेवेला सुरुवात करण्याच्या अगोदर अल्पसा 2 मिनिटाचा परिहार द्यायचा तो असा. श्री क्षेत्र मोहन हे सालाबादप्रमाणे चालत असणारा अखंड हरिनाम सप्ताह मर्यादा पुरुषोत्तम भगवान प्रभू रामचंद्रांच्या नवमीच्या निमित्तानं महापर्व कालावरती चालत असणारा अखंड हरिनाम सप्ताह. या सप्त्याच्या आजच्या काल्याची कीर्तनाची सेवा दुसऱ्याच महाराजांची होती. हां बरोबर महाराज. हां पण अनावधानाने काही कारणास्तव ही सेवा आपल्या वारकरी संप्रदायाचं भूषण आमचे राजेशजी महाराज आणि आमचे बाजीराव महाराज, सप्त्याचे आयोजक नियोजक सगळी मंडळी, आमचे आदरणीय हरिभक्त परायण जनार्दनजी महाराज सानप PSI जे आपल्या अखंड हरिनाम सप्त्याचे आयोजक आहे, त्याचप्रमाणे आमचे रामदादा असतील, त्यांचे सगळे सहकारी मित्रपरिवार असन, या सगळ्या मंडळींकडून ही सेवा माझ्यापर्यंत आली. उपस्थित सर्व गायक वादक महाराज मंडळी, सिस्टीमवाले मंडपवाली सगळीच मंडळी, विशेष तत्वानं आमच्या वारकरी सगळं भजनी मंडळ. बाबा तुमचं गायन बघितल्याच्यानंतर खरंच आमचंच मन भरून आलं. का भरून आलं की आम्हाला इतक्या मोठ्या कलाकारांमध्ये कीर्तन करण्याची काही सवय नाही. नाही सवय बाबा. मी अगोदरच सांगून टाकतो कीर्तनाची पहिल्यांदा, आम्ही आहे आदिवासी तालुक्यातले. आमचा जो तालुका आहे अकोले तालुका हा पूर्ण आदिवासी तालुका आहे. हां आमच्याकडे काही इतके मोठे कलाकार नाही, पण तुमचं प्रत्येक ना स्वर खरंच ऐकलं तर मन भरून येतं. आमच्याकडे इतके मोठे कलाकार खरंच नाही. आहे का राजेश महाराज आपल्या भागात? आहे का? नाही ना, म्हणून तर आपला माल तिकडे खपवतो. इतक्या मोठ्या कलाकारांमध्ये खरोखर आम्हाला कीर्तन करण्याची सवय नाही. तुम्ही आम्हाला सगळ्यांना सांभाळून घ्या अशी विनंती करतो. सेवेला सुरुवात करतो. विठाल विठाल. अभंग तुकोबरायांचा आहे, 4 चरणाचा आहे, गवळण आहे, काल्याच्या प्रसंगातील आहे. मग काल्याची गवळण घेण्याचं कारण एकच कारण आहे. सप्ताह 3 दिवसाचा असू द्या, सप्ताह महिन्याचा असू द्या, सप्ताह 4 दिवसाचा असू द्या, सप्ताह आठवड्याचा असू द्या, सप्त्याचं शेवटचं कीर्तन हे काल्याचा असावं असा वारकरी संप्रदायाचा नियम आहे. जसं मंदिर पूर्ण होईल कळस चढला तर, मंदिर पूर्ण होईल कळस चढला तर, नदी तृप्त होईल ती सागराला मिळाली तर, वृक्ष सफल होईल त्याला फळ आलं तर, नदी तृप्त होईल सोनं शुद्ध होईल त्याला 16वा कस लागला तर, वृक्ष सफल होईल त्याला फळ आलं तर, सप्ताह चालू होईल नामपर कीर्तन झालं तर, सप्त्याची सांगता होईल दही हांडी फुटली तर. म्हणून अभंग गवळण काल्याची आहे, काल्याच्या प्रसंगातील आहे. दही हांडी फुटली, सप्त्याची सफलता झाली, सांगता झाली, आणि म्हणून गवळण काल्याची आहे, 4 चरणाची आहे, गाथ्यातील आहे, आणि आजच्या दिवसाला शोभेल अशी गवळण तुकोबरायांची आहे. आता आजच्या गवळणीमध्ये महाराजांचा आणि त्या गवळणीचा संवाद आहे. आजच्या गवळणीमध्ये एक गवळण आहे आणि त्या गवळणीचा आणि तुकोबरायांचा या गवळणीमध्ये संवाद आहे. पण संवाद अशा प्रकारचा आहे, ही जी गवळण आहे ही गवळण नुसती गवळण नाही आहे.
नुसती गवळण नाही, मग ती गवळण एका घरची सून आहे. सुने महिला मंडळ ही जी आमच्या अभंगातली जी गवळण आहे, ही गवळण एका घरची सून आहे. मग आता सुनेचं काम काय असतं? पूर्वी असा नियम असायचा, या जुन्या महिला सांगते ना, आमच्या आजीबाई जुन्या महिला सांगते, पूर्वी असा नियम असायचा, पूर्वी असा नियम असायचा, सासूनं काम सांगायचं आणि सुनेनं काम ते ऐकायचं, असं पूर्वी होतं. आता तसं राहिलं नाही. मग ही जी गवळण आहे ही सासूरवासीने, हा, सासूनं काम सांगायचं आणि हे काम सगळं ह्या सुनेनं करायचं. ही गवळण आहे सासूरवाशी. पण ही जी गवळण आहे, ही गवळण भगवंतासाठी, गोपाल कृष्णासाठी इतकी विडी झाली की हिला कुठल्याच प्रकारचा कामधंदा आठवत नाही. इतकी विडी झाली, हिच्या देहावरचं ममत्वच कमी होऊन गेलं आणि भगवान गोपाल कृष्णाविषयीची इतकी प्रीती वाढली की तिला कृष्णाशिवाय काही सुचत नाही. इतकी प्रीती वाढली. ही गवळण देवासाठी विडी झाली, इतकी विडी झाली. हिच्या सासूनं हिला लोणच्याची बरणी शिंक्यावरती ठेवायला सांगितली. त्या गवळणीला म्हणजे सुनाला. तिच्या कमरेवरती तिची मुलगी होती, तिचं नाव होतं हारणी. मग आता हिनं लोणच्याची बरणी न ठेवता तिच्या मुलीलाच ठेवलं. इतकी विडी झाली का देवासाठी विडी झाली, इतकी विडी झाली. सगळं ममत्वच कमी होऊन गेलं आणि कृष्णाविषयीची प्रीती वाढली. आणि का विडी झाली महाराज? देवाचं आणि गवळणीचं प्रेमही तितकं होतच ना. अरे एक गवळण तर अशी होती, राधेला येताना जर कधी कृष्णाने बघितलं, राधेला येताना जर कधी कृष्णाने जर बघितलं आणि आईनं सांगितलं ना, कृष्णा अरे दूध काढ, तर ह्या बाबांनी चरी घ्यावी आणि बैला खाली बसावं, तर बैलाने सुद्धा दूध द्यावं, राधेला पाहून हरी बैल दुहितो नंदा घरी. हे भगवंताचं आणि गवळणी राधेचं प्रेम होतं. आणि उलट ऐका, कृष्णाला येताना जर राधेनं बघितलं ना, कृष्णाला येताना जर राधेनं बघितलं ना, तर आमची राधा रिकाम्या डेऱ्यात घुसळण करायची. हरीला पाहून राधा घुसळते डेरा रीता. हे भगवंताचं आणि राधेचं प्रेम होतं. मग जशी राधा कृष्णासाठी विडी झाली, तशी ही गवळण कृष्णासाठी विडी झाली, इतकी विडी झाली. आणि ही गवळण पाण्याची घागर घेऊन यमुनेवरती पाणी आणायला गेली. ऐका बरं का, आता पाणी आणायला गेली, पाण्याची घागर भरून घेतली आणि घराकडं निघाल्याच्या नंतर तिला रस्त्यानं येत असताना गोपींसह भगवान गोपाल कृष्णांचं दर्शन झालं त्या गवळणीला. आता महिला मंडळ, जिच्या चित्तातच जो आहे तोच तिनं पाहिला. तिच्या चित्तात कोण आहे? कृष्ण. मग कृष्णाला पाहिल्याच्या नंतर त्या गवळणीला जाग्यावर समाधी लागली. का? अरे माझ्या चित्तातच जो आहे तोच मी पाहिला. त्या गवळणीला महाराज जाग्यावर समाधी लागली म्हणजे याचा अर्थ असा होतो, तिच्या देहावरचं ममत्व कमी झालं आणि आता कृष्णाविषयीची प्रीती हळूहळू थोडी वाढू लागली. समाधी लागल्याच्या नंतर ती गवळण एकाच जागी उभी राहिली. ती सगळी विसरूनच गेली. उभी राहिल्याच्या नंतर मग येणारे जाणारे लोक चर्चा करायची. कोणाच्या घरची पोर आहे ही, कोणाच्या घरची सून आहे, कोणाच्या घरची मुलगी आहे, इतका वेळ झाला एका जागी उभी आहे, हिला झालं काय, ताप आला की काय, हिला चक्कर आली की काय, आजारी पडली की काय, लोक चर्चा करायची. बरं, हिला काय झालंय हे लोकांना माहीत नाही, गवळणीला काय झालंय हे लोकांना माहीत, पण लोक मोगाम चर्चा करायची. का? महाराजांचं प्रमाणे भक्ताचा महिमा जाणती दुर्लभ या गती आणि कशी. बाकीच्या लोकांना काय माहिती, लोक चर्चा करायची. मग चर्चा करीत असताना तिथं जगद्गुरु तुकोबराय आले, तुकाराम महाराज आले. मग आता बसलेली माणसं शंका घेतील, ही जी कथा आहे ही आहे द्वापर युगातली,
मी जी सांगतो ही जी कथा आहे ही कथा आहे द्वापार युगातली. तुकाराम महाराज आहे कलियुगातले. मग तुकाराम महाराज द्वापार युगामध्ये गेले कसे? बरोबर आहे ना. ही जी कथा आहे ही आहे द्वापार युगातली. तुकाराम महाराज आहे कलियुगातले. मग तुकाराम महाराज द्वापार युगामध्ये गेले कसे? याचं एकच कारण आहे, भगवंताचे जेवढे अवतार झाले जे जे झाले अवतार तुका त्याचे बरोबर तुका त्याचे बरोबर तुका त्याचे बरोबर जे जे झाले अवतार तुका त्याचे बरोबर तुका त्याचे बरोबर तुका त्याचे बरोबर. अतिशय सुंदर प्रमाण दिलं आमच्या महाराजांनी. जे स्वर देत जा महाराज, स्वर देत जा, स्वर स्वर चालू ठेवा. हा बेसुरात चालू. जेवढे अवतार झाले त्या प्रत्येक अवताराबरोबर तुकोबाराय होते. जे जे झाले अवतार तुकान त्यांचे बरोबर. हा मग तुकाराम महाराज आले आणि तुकाराम महाराजांनी त्या गवळणीला विधेय अवस्थेतून जाग केलं आणि विचारलं, ए भाग्यशील गवळणी, अगं तुला झालं काय? मग ती गवळणीला महाराजांचा अधिकार माहित होता, तुकोबारायांचा अधिकार त्या गवळणीला माहित होता. ती गवळण म्हणते, महाराज मला काय झालंय हेच मला कळत नाही. मग महाराज म्हटले, अगं गवळणी तुला काय झालं हे तुला कळत नाही. हे येणारे जाणारे लोक चर्चा करतात. कुणाच्या घरची सून आहे, कुणाच्या घरची मुलगी आहे, कुणाच्या घरची लेक आहे. येणारे जाणारे लोक चर्चा करतात, नावं ठेवतात. ए गवळणी, अगं इतका वेळ झाला, तू एका जागी उभी आहे, तू इथं थांबू नको. लोक चर्चा करतात, नावं ठेवतात. आणि ही बातमी जर तुझ्या घरी जर कळाली ना, तुला घरी गेल्याच्या नंतर तुला सासरवास होईल. मग आता एक काम कर ए गवळणी, अगं तू इथं थांबण्यापेक्षा तू कुठं जा, कुठं जा, कुठं जा, घरी जा. ए गवळणी, अगं तू इथं नको थांबू, ती घरी जा. असं म्हणल्याच्या नंतर ती गवळण महाराजांना म्हणते अभंगाच्या दुसऱ्या चरणात, आता कैसे जाऊ घरा, 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 आता कैसे जाऊ घरा. बरानो है अलौकिक, नो है बरा अलौकिक, आता कैसे जाऊ घरा, आता कैसे जाऊ घरा, आता कैसे जाऊ घरा, आता कैसे जाऊ घरा. नो ये बरा अलौकिक, नो ये बरा अलौकिक, आता कैसे जाऊ घरा, आता कैसे जाऊ घरा, आता कैसे जाऊ घरा, आता कैसे जाऊ घरा. अभंगाच्या दुसऱ्या चरणात ती गवळण महाराजांना सांगते. याचा आवाज थोडा मोकळा करावा आणि रिटर्न द्या थोडा. गवळण सांगते महाराजांना, महाराज तुम्ही मला म्हणता घरी जा, घरी जा, पण आता मी ह्या अवस्थेत घरी जाऊ शकत नाही. का जाऊ शकत नाही? नोहे बरा हा लौकिक. या अवस्थेत जर मी घरी जर गेले ना, ते मला बरं वाटणार नाही. महाराज म्हटले, का ग गवळणी, अगं तुला घरी जायचं नाही, घरी जायचं नाही, या अवस्थेत जाणं बरंही वाटत नाही. अगं मग तुला झालं काय? पहिलं चरण, हरिने माझे हरिले चित्त, हरिने माझे हरिले चित्त, हरिने माझे हरिले चित्त, हरिने
माझे हरी रे हरिण माझे हरे रे हरिण माझे हरे रे हरिण माझे हरे रे हरिण माझे हरे रे वित्त विसरले बाहेर वित्त विसरले आता कैसे जाऊ आता कैसे जाऊ विसरले भारविता भारविता विसरले आता कैसे जाऊ आता कैसे जाऊ हरिण माझे हरिले हरिण माझे हरिले हरिण माझे हरिले हरिले विसरले भारवित विसरले आता आता कैसे जाऊ आता कैसे जाऊ भारवित विसरले भारवित विसरले आता कैसे जाऊ आता कैसे जाऊ सगळं जोरदार टाळी वाजा. क्या बात आहे वा. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये ती गवळण महाराजांना सांगते, महाराज मला या अवस्थेत घरी जायचं नाही. महाराजांनी विचारलं अगं का जायचं नाही. मग तिनं उत्तर दिलं पहिल्या चरणात, हरीने माझे हारले चित्त भारवित्त. मी आता सगळंच विसरून गेले, घर विसरले, दार विसरले, शेती विसरले, सगळंच विसरून गेले. का? त्या हरीनं माझ्या चित्ताची चोरी केली. आणि खरंय महाराज, ज्या माणसाला परमार्थ सफल करायचा आहे, परमार्थ सफल करायचा आहे, परमार्थामध्ये सगळ्यात जास्त किंमत जर कशाला असन तर ती चित्ताला आहे. हा, आणि त्या चित्ताची चोरी झाली ह्या गवळणीची. परमार्थात चित्तालाच किंमत आहे, प्रपंचामध्ये वित्ताला किंमत आहे, शरीरामध्ये पित्ताला किंमत आहे. शरीरामध्ये पित्त असेल तर शरीर चांगलं आहे, संसारामध्ये पैसा असेल म्हणजे वित्त असेल तर संसार करता येतो, आणि परमार्थात चित्त असेल तर परमार्थ सफल होतं. आणि चित्त जर नसेल, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ, चित्त नाही नामी. त्रिवेणी संगमे नाना तीर्थ भ्रामे, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. त्रिवेणी संगमे नाना तीर्थ भ्रामे, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. वा वा, एकदम आमच्या महाराजां करता जोरदार टाळी वाजा. क्या बात आहे वा. गोड वादन आहे. चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. परमार्थात पाहिजे चित्त, संसारात पाहिजे वित्त, शरीरात पाहिजे पित्त. आणि ह्या गवळणीची नेमकी चोरी झाली ती चित्ताचीच. मग महाराज म्हटले अगं तुझ्या चित्ताची चोरी झाली होऊ दे, पण येणारे जाणारे लोक चर्चा करतात ना, नावं ठेवतात ना, मग हे नावं ठेवण्यापेक्षा तू आपापल्या घरी जा, घरी जा. ही म्हणली मी ह्या अवस्थेत घरी जाऊ शकत नाही. का जाऊ शकत नाही? नो हे बरा हा लौकिक. या अवस्थेत घरी जर गेले तर हे बरं नाही. महाराज म्हटले का ग तुला ह्या अवस्थेत घरी जाणं बरं वाटत नाही, तुझ्या चित्ताची चोरी झाली, मग हे येणारे जाणारे लोक तुला नावं ठेवतात.
तुझी चर्चा करतात मग यांचं काय करायचं? मग त्या गवळणीने सांगितलं, महाराज माझी चर्चा जी लोक करतात ना त्यांना मला काय झालंय हे माहीत नाही, मला काय झालंय हे काय माहीत नाही. मग चर्चा करणाऱ्या लोकांना आपण 4 गोष्टी समजावून सांगू, 4 गोष्टी समजावून सांगू. महाराज म्हटले, अगं त्यांना आपण 4 गोष्टी समजावून सांगू, पण प्रॉब्लेम असा होणार आहे, घरची मंडळी तुझ्यावरती आळ घेणार आहे. घरची मंडळी का आळ घेणार आहे? ही सकाळी पाण्याला गेली आणि अजून घरी नाही आली, मग घरची मंडळी तुझ्यावरती आळ घेतील. कसा घेतील? 3ऱ्या चरणात पारखियाची सांगता गोष्टी, 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 पारखियाची सांगता क्या बात है? घराची कोटी खातील, आता कैसे जाऊ घरा, आता कैसे जाऊ घरा, घराची कोटी खातील, घराची कोटी खातील, आता कैसे जाऊ घरा, आता कैसे जाऊ घरा, आता किती सांगता गोष्टी, घरची कुठे खातील, घरची कुठे खातील, घरची कुठे खातील, सांगता गोष्टी, घरची कुठे खातील, घरची कुठे खातील, घरची कुठे बस, अतिशय गोड बरं का बाजीराव महाराज, अतिशय गोड. अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात, अगं जे पारखे आहे, ज्ञानी आहे, त्यांना ह्या गोष्टी कळतील, पण जे अज्ञानी आहे ती मंडळी तुझ्यावरती आळ घेतील. मग आपण त्यांना 4 गोष्टी समजावून सांगू. महाराज म्हटले, अगं समजावून सांगू ठीक आहे, पण घरची कुटी खातील. कुटी या शब्दाचा अर्थ होतो आळ, कुटी म्हणजे आळ. घरची मंडळी तुझ्यावरती आळ घेतील. मग आता महाराज म्हटले, काग गवळणी तुझ्या चित्ताची चोरी झाली, तुला या अवस्थेत घरी जाणं बरंही वाटत नाही. पारखी लोक आपण त्यांना समजावून सांगायला गेलं तर घरची मंडळी आळ घेतील. मग आता एकच काम कर, तू ज्या परमात्म्याला पाहिलंय ना त्या परमात्म्याला पुन्हा 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 त्याच परमात्म्याला पाहत राहा. का मानवाचं खरं कल्याण जर कशात असन, जीवाचं खरं कल्याण जर कशात असन तर भगवत दर्शनातच आहे. आणि तुला त्या गोपाल कृष्णाचं दर्शन जर झालं ना, तू त्याच परमात्म्याला पुन्हा 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 पाहत राहा. जीवाचं खरं कल्याण तर त्याच्यातच आहे ना. तू का म्हणे जन्म आल्याचे विठ्ठलाची एका देखलिया, विठ्ठलाची एका देखलिया, विठ्ठलाची एका देखलिया, विठ्ठलाची एका. तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक, जन्मालाचे सार्थक, विठ्ठलाची एक देखलिया, विठ्ठलाची एक देखलिया, विठ्ठलाची एका देखलिया, बर. परमात्म्याचं दर्शन झालं ना गवळणी, अगं तो कोणालाही भेटत नाही, कोणालाही नाही भेटत. योगिया
दुर्लभ. योग्यांना सुद्धा दुर्लभ असणारा परमात्मा, आणि त्या परमात्म्याचं दर्शन जर तुला झालं ना, त्या परमात्म्याला तू पुन्हा 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 पाहत राहा. अगं गवळणी, काही जपी तपी दाढी जटा वाढून हिमालयामध्ये राहून तपश्चर्या करून मेले, त्यांच्या स्वप्नात सुद्धा तो गेला नाही. त्या परमात्म्याचं दर्शन तुला झाले. जपी तपी दाढी जटा वाढून तपश्चर्या करून हिमालयात राहून मेले, देव स्वप्नात सुद्धा गेला नाही. पण उलट ऐका, जिच्या अंगावरती सुंदर साडी नाही, डोक्याला जिच्या तेल नाही, पाया जिच्या चप्पल नाही, अशा शबरी मातेला प्रभू रामचंद्र अरण्यात भेटायला गेले. अरण्यात भेटायला गेले. गवळणी, तुझं भाग्य तुझं, त्या गोपाल कृष्णाचं दर्शन तुला झालंय. त्याच परमात्म्याला देव चोळल्याने कधीच भेटत नसतो. नाही, तिचं भाग्य आहे, तिला परमात्म्याचं दर्शन झालं. चोळल्याने कधी भेटत नसतो, बोंबलं फिरून कधी भेटत नसतो. देव भेटण्याची लक्षणं वेगळी आहे. किती वेगळी आहे. 9वा अध्याय असा सांगतो, तू मी वैकुंठी नसे, एक वेळ भानबिंब ही न दिसे, वरी तिची मानसे ओमरडोनी जाय. अर्थ ऐका, देव देवळात सापडत नसतो, दगडात सापडत नसतो, लाकडात नाही, दगडात नाही, मंदिरात नाही, स्वर्गात नाही, वैकुंठात नाही, मग आहे तरी कोठे. त्याच्याच खालची एक ओवी अशी आहे, मी तयापाशी पांडवा हरपला गीव सावा, जेठ नाम घोष बरवा करती माझा किंवा. माझे भक्त गाती जय नार दामी उभाते, नारदामी उभाते, नारदामी उभाते, भक्त गाती जय नारदामी उभाते, नारदामी किंवा जेथे कीर्तनाची, म्हणजे सद्भक्त आहे, मग संत आहे, भक्त आहे, सत्पुरुष आहे, तिथं देव आहे. मग गवळण ही सुद्धा एक भक्तच होती ना, म्हणून तर देवाला तिथं यावं लागलं. किंवा ते 9व्या अध्यायातली ओवी अशी सांगते, तो परमात्मा प्रत्येकाची ठिकाणी आहेच. ओवी 9व्या अध्यायातली, तैसा हृदयामध्ये मी रामो, आस्था सर्व सुखाचा आरामो. किंवा हरिपाठातलं प्रमाण त्याला जोडून बसतं, सर्व घटी राम देहा देही एक, 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 राम देहा देही एक, सर्व घटी राम देहा देही एक, सर्व घटी राम देहा देही एक, सर्व घटी राम देहा देही एक. सूर्यप्रकाश कसा सूर्यप्रकाश हरि मुख्य मन, 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 हरि मुख्य मन. राजेश महाराज जाऊ द्या, परमार्थ हा रक्तातच असावा लागतो. वा वा वा, बाबा महाराज सातारकर, क्या बात आहे. आता एवढं गोड गायल्याच नंतर माझ्यासारख्या लेकरानं काय कौतुक करावं आमच्या बाबांचं. तर बाबांचं कौतुक करण्यापेक्षा मला असं वाटायला लागलंय मंडपातली एखादी म्हातारी उचलावा. प्रत्येक ह्या जगामध्ये तो आहे,
आहे सर्वा घटी राम देही किंवा विठ्ठल जळी स्थळी भरला रिता ठाव नाही आखी सत्ताच त्याची आहे. मग सुरुवातीलाच ओव्या सांगितलं, म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, वृक्षाची पान हाले ज्याची सत्ता, राहिली अहंता मग कोठे, चाले हे शरीर कोणाची सत्ते, कोण बोलवित हरे विण म्या तुझ्या सत्तेने वेदासी बोलणे सूर्याशी चालणे तुझ्या बळे ऐसा. अरे ब्रह्मांडाच्या धन्याचंच तुला दर्शन झालंय. हे भाग्यशील गवळणी, अगं तुझं भाग्य आहे. या जगाची उत्पत्ती ज्याच्या हातात आहे, या जगाची स्थिती ज्याच्या हातात आहे, या जगाचा लय सुद्धा ज्याच्या हातात आहे, असा ब्रह्मांडाचा धनी गोपाल कृष्णांचं तुला जर दर्शन झालं असेल ना, त्या गोपाल कृष्णाला तू पुन्हा 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 पाहत राहा. यातच तुझ्या जीवनाचं खरं कल्याण आहे. अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे निवांत राहे, तुका म्हणे निवांत राहे, तुका म्हणे निवांत राहे, तुका म्हणे निवांत राहे. तुगा म्हणे निवांत राहे, तुगा म्हणे निवांत राहे, तुगा म्हणे निवांत राहे, राहे तुका म्हणे निवांत राहे. पाहिले पाहे परतोनी, पाहिले पाहिले पहिले तो पाहिले पाय परतोने पाहिले पाय पाहिले पाय परतोने, पाहिले पाय परतोने, पाहिले पाय परतोने. पायल पाहिले पाहिले पाये पायल बाय परतो
आता कैसे जाऊ घरा आता कैसे जाऊ घरा अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबराय त्या गवळ सांगतात, ए भाग्यशील गवळणी, अगं तू गवळणीला पाहिलं ना, त्या गवळणीला पुन्हा का गवळणी ग जायचं नाही, तुझ्या चित्ताची चोरी झाली, या अवस्थेत तुला घरी जायचं नाही, घरी जाणं बरंही वाटत नाही. जर या अवस्थेत जर तू घरी जर गेली तर घरची मंडळी तुझ्यावरती आळ घेतील, लोक चर्चा करतात, आपण त्यांना समजावून सांगू पण घरची मंडळी घरची कुठे खातील. मग आता तुला घरची मंडळी आळ घेतील, घरी जाऊच नको. पण तू ज्या परमात्म्याला बघितलंय ना त्याच परमात्म्याला पुन्हा 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 पाहत राहा. का तुका म्हणे तुझं सोडविना कोणी, एका चक्र पाणी, आणि तो चक्र पाणीच परमात्मा तू बघितलाय ना गवळणी, काहीच करू नको. त्या परमात्म्याला पुन्हा पुन्हा पाहत राहा. त्या परमात्म्यानं तुझ्या चित्ताची चोरी केली म्हणून त्यालाच तू पुन्हा पुन्हा पाहत राहा. गवळणीचा सरळ सरळ भाव तुमच्या समोर मांडण्याचा छोटासा प्रयत्न केला. आज आहे काला. आता थोडं काल्याचा प्रसंग बघू एक अर्ध्या तासामध्ये, म्हणजे सेवा समर्पित होईल. आता काला 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 म्हणजे नेमकी काय? काला आहे 3 प्रकारचा. आता माझ्यापेक्षा ही परमार्थातील सगळी जाणकार मंडळी आहे, थोडं मागं पुढं होईल, थोडं सांभाळून घ्या. काला आहे 3 प्रकारचा. पहिला काला आहे जीव शिव एक वन काला. काला काला म्हणजे नेमकं काय? जीव शिव एक होणं काला. खिचडी काला, दुसरा काला, तिसरा काला असा सांगितलं आहे. तुका म्हणे काला कोठे अभेद देखील, म्हणजे जिथं भेद नाही तो खऱ्या अर्थानं तुमच्या माझ्या जीवनातला काला आहे. पहिला काला जीव शिव एक होणं, याचं नाव काला, हरिनामाचा खिचडी काला. तिसरा काला तुका म्हणे काला कोठे अभेद देखील, किंवा त्याला जोडून प्रमाण घ्या. तुका म्हणे भेदा भेद गेला वाद खंडोनी, जिथं वादच राहत नाही, जिथं भेदच राहत नाही, तो खऱ्या अर्थानं काला आहे. पहिला काला सांगितला हा जीव आणि तो शिव वेगळं नाही, ही अनुभूती ज्या दिवशी आपल्याला येईल त्या दिवशी खऱ्या अर्थानं आपल्या जीवनात काला होईल. हा जीव तो शिव वेगळं नाही, ही अनुभूती जोपर्यंत आपल्याला येत नाही तोपर्यंत हा जीव दुःख भोगल्याशिवाय राहत नाही. म्हणून या जीवाने कधी जराशी संबंध करू नये, तर या जीवाने शिवाशी संबंध करावा. जराशी संबंध करून काय फायदा नाही. या जीवाने शिवाशी संबंध केला पाहिजे. माहिती म्हणजे पटकन बोला. हा जीव शिवाशी संबंध करतो की जराशी संबंध करतो? हा जीव शिवाशी संबंध जास्त करतो की जराशी संबंध जास्त करतो? मी काहीच बोला जराशी. आता उत्तर द्या. तुमच्याकडे 1 किलो सोनं आहे, 1 किलो सोने असं माना, 1 किलो सोनं आहे. ते सोनं जड आहे की जीव आहे? जड. 1 किलो सोनं जड आहे. तुमच्याकडं नोटांचा बंडल आहे, पैशाच्या नोटांचा बंडल आहे, तो जड आहे की जीव आहे? जड आहे. सोनं जड आहे, पैसा जड आहे, गाडी जड आहे, बांगला जड आहे, जमीन जड आहे, आणि हा जीव आहे. गाडी जड, बांगला जड, सोनं जड, पैसा जड, आणि हा जीव आहे. मग हा जीव काय करतो? हा जीव काय करतो? शिवाशी संबंध करीत नाही, पण इकडे जराशी संबंध केल्याशिवाय राहत नाही. घडलं का मोहण्यामध्ये असं? आपल्या मोहण्यामध्ये असं घडलं का? मालक मिळाला आणि बांगला रडला. घडलं का? मालक मिळाला आणि गावाकडं 20 गुंठे जमीन स्मशानभूमीपर्यंत पळत निघाली. नाही घडणार का? बांगला जड आहे, बांगला जड आहे, गाडी जड आहे, बांगला जड आहे, गाडी जड आहे, पैसा जड आहे, सोनं जड आहे, आणि हा जीव आहे. हा जीव आहे. मग एक जीवा अरे तू शिव होण्यासाठी आला, याचंच नाव काला. या जीवानं त्या शिवाशी संबंध केला पाहिजे, जडाशी संबंध केला नाही.
पाहिजे. मग शिवाशी संबंध करायचा ना, त्याच्यासाठी मार्ग तिसरा अध्याय तुम्ही देवा ते भजा. हा, देव तुम्हा कृष्ण वेद परस्पर घडेल प्रीतीचे. तर त्याच्या खालची ओवी अशी सांगती, आज्ञा कौतुहाल वाचा सिद्धी पाल. आपण जर त्याला जर भजलो ना, तर आपल्या मुखातून निघालेला प्रत्येक शब्द हा खरा ठरेल. वाचा सिद्धी पावाल आज्ञा कौतुहाल तुम्ही देवाती भजाल. काय वेगळ्या मार नावलींच्या. म्हणून या जीवन त्या शिवाशी संबंध केला की आपल्या जीवनात खरा काला झाला. काला आहे 3 प्रकारचा. जीव शिव एक म्हण काला, हरिनामाचा खिचडी काला, आणि तिसरा काला तुका म्हणे काला. कोठे भेद देखील थोडं पुढं सारखं म्हटलं म्हणतात. सारखं आजीला जाग असायची सारखं बसा. विधाया पहिला जीव शिव एक म्हणत जाऊ दे. बसू द्या. जीव शिव एक म्हण काला, हरिनामाचा खिचडी काला, आणि तिसरा विषय नका करू. हरिनामाचा खिचडी काला, तिसरा काला कुठे भेद राहत नाही, तो खऱ्या अर्थानं काला आहे. मग आजच्या काल्याच्या प्रसंगामध्ये आपल्याला कालाच बघायचा आहे. पण हा काला बघत असताना भगवान गोपाल कृष्णाने गोकुळामध्ये जे चरित्र केलं, गोकुळामध्ये ज्या काही लीला केल्या, त्या चरित्राचं उच्चारण आज आपल्याला वारकरी मंडळी करायचं आहे. भगवान गोपाल कृष्णांच्या गोकुळामध्ये चरित्र केलं, ज्या लीला केल्या, त्या चरित्राचं उच्चारण खरं तर काल्याच्या प्रसंगातून आपल्याकडून आज घडलं पाहिजे. आज भक्ती ज्ञान वैराग्य ह्या गोष्टी बोलायच्याच नाही. फक्त गोपाल कृष्णांचे चरित्र ज्या लीला केल्या, त्या चरित्राचं उच्चारण खऱ्या अर्थानं आपल्याला आज करायचं आहे. तसं जर बघितलं, भगवान प्रभू रामचंद्र आणि भगवान गोपाल कृष्ण अवतार एकच आहे. हा वेगळा अवतार नाही, एकच अवतार आहे. पण अवतार कार्यात मात्र भिन्नता आलेली. हा, भगवान गोपाल कृष्ण आणि भगवान प्रभू रामचंद्र यांचा अवतार एकच, पण अवतार कार्यात मात्र भिन्नता आहे. 7वा आणि 8वा इतकी भिन्नता आहे. जसा 36चा आकडा कधीही समोर येत नाही, असं दोघांचं जीवन आहे. प्रभू रामचंद्रांचा गोपाल कृष्णाचा किती भिन्नता आहे ऐका. भगवान प्रभू रामचंद्र आयुष्यामध्ये कधीच हसलेच नाही. प्रभू रामचंद्रांचं जीवन बघा इथून तिथून. भगवान प्रभू रामचंद्र आयुष्यामध्ये कधीच हसले नाही, आणि भगवान गोपाल कृष्ण आयुष्यामध्ये कधी रडले नाही. मग तुम्ही म्हणशा प्रभू रामचंद्र हसले का नाही? अहो, त्यांच्या आयुष्यामध्ये हसण्यासारखं काही झालंच नाही. काय झालं प्रभू रामचंद्रांच्या आयुष्यामध्ये हसण्यासारखं? अख्खं जीवनच दुःखात आहे. दुःखात काय आहे? भगवान प्रभू रामचंद्रांचं जीवन हे त्यांच्या हातातच नाही. त्यांचं आयुष्य त्यांच्या हातात नाही. मग भगवान प्रभू रामचंद्रांचं अख्खं आयुष्य, अख्खं जीवन एका साधूच्या ताब्यात आहे. वरतून गावी नामा एका साधूच्या ताब्यात बोलिले वाल्मिक पैशाची वरतून एका तिला काही सुद्धा वाल्मिक ऋषींच्या पुढे जाता आल्या नाही. हा,
भगवान प्रभू रामचंद्र आणि भगवान गोपाल कृष्ण ही जीवनातली भिन्नता आहे. प्रभू रामचंद्र आयुष्यात कधी हसले नाही, गोपाल कृष्ण आयुष्यात कधी रडले नाही. भगवान प्रभू रामचंद्र नवमीला, भगवान गोपाल कृष्ण अष्टमीला, भगवान गोपाल कृष्ण रात्री 12ला जन्म, भगवान गोपाल कृष्ण रात्री 12 वाजता, भगवान प्रभू रामचंद्र दुपारी 12 वाजता. भगवान गोपाल कृष्ण पावसाळ्यात, प्रभू रामचंद्र भर उन्हाळ्यात. भगवान गोपाल कृष्ण अनेक बाणी, अनेक वचने, अनेक पत्नी. भगवान प्रभू रामचंद्र तसं नाही, एक बाणी, एक वचनी, एक पत्नी. हा जीवन सगळे विरोधाभासाचे, सगळे विरोधाभास. मग आजच्या अभंगामध्ये बाकीच्या चरित्राचा उच्चार न करता गोपाल कृष्णाने ज्या गोकुळात ज्या काही लीला केल्या, जे चरित्र केलं, चरित्र ते उच्चारावे. केले देवी गोकुळामध्ये चरित्र केलं, त्या चरित्राचं उच्चारण आपल्याला करायचं आहे. मग प्रसंग काय घडला ऐका. कंसाची बहीण, तिचं नाव देवकी चुलत बहीण होती, तिचं नाव देवकी. उपर झाली तर आता लग्न करायचं. मग द्यायची कोणाला द्यायची? त्या मापाचा नवरदेव पाहिजे. मग द्यायची कुणाला? त्यांची लहानपणीची जोडीदार वसुदेवाला द्यायचं ठरलं. देवकी माता वसुदेवाला द्यायचं ठरलं. ठरल्याच्या नंतर लग्न झालं आणि गावामध्ये वरात आली. रात्रीची गावामध्ये वरात आली. डीजे लावला, फटाके वाजवले, गुलाल उधळला, डीजे वाजू लागला. वरात गावात आली आणि नेमकी त्या वरातीमध्ये एक विरजन पडलं. आकाशवाणी झाली, ए कंसा, अरे तुझ्या बहिणीची वरात इतक्या थाटामाटात गाजवतो ना, हिच्यापासून होणारा 8वा मुलगा तुला मारणार आहे. आकाशाची वाणी सांगत असे कंसा, माने हा भरवसा बोलण्याचा. अशा आकाशवाणी झाल्याच्या नंतर राजेश महाराज तसं नाही झालं. याकडे खडगच काढलं, तलवार काढली आणि आता देवकी मातेला मारायला धावला. बहीण संपू टाकू, मग शत्रू मरेल, बहीण मरेल, मग शत्रू मरून जाईल. मारायला धावला, पण वसुदेवानं हात धरला. कंसा, अरे बहिणीला मारून श्री हातीचा पातक करू नको, घेऊन या खडग. मारायला धावला, सगळ्यांच्या प्रमाणे पाहते हात धरेला वसुदेवानं हात धरला आणि सांगितलं, कंसा, बहिणीला मारून श्री हातीचा पातक करू नको. हिच्यापासून होणाऱ्या 8व्या मुलाची जर तुला भीती असेल ना, एक काम कर. काय? आम्हा दोघांनाही बंदी शाळेमध्ये ठेव. तो आम्हाला जेवढी मुलं होती तेवढे तुझ्याकडे आणून देतो, पण बहिणीला मारू नको. बंदी शाळेमध्ये ठेव, मुलं होतील आणून देतो. शत्रू मरेल आणि बहीण वाचल. शत्रू मरून जाईल आणि बहीण तुझी वाचल, पण मारू नको. कंसाला पटलं आणि कंसाने काय केलं, त्या दोघांना बंदी शाळेमध्ये ठेवलं. वसुदेवला आणि देवकी मातेला बंदी शाळेमध्ये ठेवलं. काही दिवसांनी दिवस गेले आणि देवकी मातेला पहिलं मूल जन्माला आलं, पहिलं बाळ जन्माला आलं. कंसाला बातमी कळाली, अरे माझी बहीण बाळांत झाली. झाल्याच्या नंतर तोच बंदी शाळेमध्ये आला. वसुदेव देवकीकडून ते लहानसं बालक घेतलं आणि गरगर फिरून शिळेवरती त्याला आपटणार, मारणार. पण त्या कंसाने काय केलं, बारकाईनं बघितलं त्या बाळाकडं आणि म्हटलं, अरे किती गोंडस बाळ आहे, किती सोज्वळ बाळ आहे, किती गोंडस बाळ आहे. आणि मला तर याच्यापासून भीती नाही, मला भीती आहे. पण किती नंबर पासून? 8व्यापासून. हे तर पहिलं, याच्यापासून मला भीती नाही. या कंसाने सांगितलं त्या बालदार सरदारांना, शिपायांना, या बाळाला परत मागं जाऊ द्या मागं. पण नारद मुनी तिथं हजर झाले. आता नारद मुनीचं काम काय? तुमच्या काय घ्या ना.
नारद मुनी हजर झाले. नारद मुनीने सांगितलं, "ए कंसा, अरे कोणताही पहिला होऊ शकतो आणि कोणताही आठवा होऊ शकतो, वधी बाळकासी ठेवू नको." हा, याला ठेवू नको. का ठेवू नको माहिती का महिला मंडळ? नारद मुनीने हे काम का केलं? का ठेवू नको? कारण नारद मुनीला माहित होतं, हा कंस असाच पुण्य करीत राहिला तर याच्या पापाचा घडा लवकर भरणार नाही, आणि याच्या पापाचा घडा जर लवकर भरला नाही तर देव सुद्धा लवकर अवतार घेणार नाही. म्हणून याला सांगितलं ठेवू नको. पहिला मारला हो, दुसरा मारला, तिसरा मारला, चौथा मारला, पाचवा मारला, सहावा मारला, सातवा गर्भ मात्र योग मायेनं उचलल्याच्या नंतर तो गर्भ गोकुळामध्ये रोहिणीच्या उदरीने येऊन ठेवला. आणि आता आठवा हा बाबा गोपाल कृष्ण ज्या अवताराला येणार, म्हणजे जन्माला येणार, बंदी शाळेमध्ये तो वसुदेव देवकी आता चिंता करू लागली. आता जर 7 गेले, 7वा गर्भ गेला, योग मायेनं येणार, पण 8वा आता देव जर भगवान गोपाल कृष्ण जन्माला येणार तर वसुदेव देवकी चिंता करू लागली आणि चिंता करू लागली आणि काशी करू लागली. आता जर कंसाला जर कळलं ना तर माझ्या बाळाला हात ठेवणार नाही. भगवान गोपाल कृष्ण वसुदेव देवकीच्या पोटी बंदी शाळेमध्ये प्रगट झाल्याच्या नंतर वसुदेव देवकी माता इतकी चिंता करू लागली, म्हणू लागली, सोडा सोडा मिठी, लपवा जग जेठी, जणी कंसाची कळेल माझ्या बाळाशी. आता जर कंसाला जर कळलं तर हा माझ्या बाळाला मारल्याशिवाय राहणार नाही. पण देवाने सांगितलं, आई बाबा तुम्ही घाबरू नका. का? मी मारण्यासाठी आलोच नाही, मी मरण्यासाठी आलोच नाही, मला कोणी मारितही नाही, मी कुणाच्यानं मरतही नाही, मी मरण्यासाठी आलोही नाही, मी आलोय मारण्यासाठी. मी मारायला आलो, मी आलोय मारायला. मग तुम्ही घाबरू नका. देवकी मातेनं सांगितलं, देवा घाबरू नका, तुम्ही असं म्हणता, पण ही बातमी जर कंसाला जर कळाली तर तो आम्हालाही सोडणार नाही आणि तुलाही सोडणार नाही. देवानं सांगितलं, तुम्हाला इतकी भीती वाटते का? इतकी भीती वाटते? तुम्हाला जर खरंच इतकी भीती वाटत असेल ना तर तुम्ही एक काम करा. नंदाच्या घराला मदनी गोकुळाला, मदनी गोकुळाला, नंदाच्या घराला माझं नाही लय भीती वाटत असेल ना, मला इथून उचला आणि कुठं गोकुळाला. वसुदेवाने सांगितलं, देवा हे बघा तुम्हाला नेणं इतकं सोपं आहे का? इतकं सोपं आहे? आमच्या हातापाय बेड आहे, बाहेर बालदार चौकदार आहे, शिपाई आहे, कंसाने डबल पहारा केलाय, शिपाई वाढवले, आणि तुम्हाला नेणं एवढं सोपं आहे का? एवढं सोपं आहे? देवाने सांगितलं, बाबा जरी एवढं सोपं नसेल तर तुम्ही माझ्यासाठी एक काम करा, मला तुम्ही इथून उचला, टोपली बसवा आणि घेऊन चला. होतं काय पहा, माझ्या वसुदेवानं भगवंताला टोपलीत घेतल्याच्या नंतर सगळ्या बंधनातून उचलल्याच्या नंतर सगळ्या बंधनातून मुक्तता का झाली? तर आपण तिथं असा अर्थ घ्यायचा, ज्यावेळेस परमात्मा आपल्या जवळ येतो किंवा परमात्मा आपलासा होतो त्यावेळेस सगळ्या बंधनातून ऑटोमॅटिक मुक्तता होते.
हा उचललेला कमलापती पायीचे बंधने गळती उगाळल्याच्या नंतर आता बाहेर आल्याच्या नंतर पलीकडे जायचंय मथुरेमध्ये पलीकडे जायचंय पण महिला मंडळ यमुना नदी दुथडी भरून वाहती बाहेर पाऊसच्यामुळे जायचं कसं टोपीत भगवंताला घेतलं पलीकडे जायचं नदी दुथडी भरून वाहती आणि वसुदेव कुठल्याच प्रकारची चिंता न करता यमुनेच्या पात्रामध्ये उतरले गुडघ्यापर्यंत पाणी आलं छातीपर्यंत पाणी आलं तोंडापर्यंत पाणी आलं आता नाका तोंडात पाणी जाणार भगवंताने लगेच डाव्या पायाचा अंगठा काढला यमुनेच्या पात्रामध्ये बुडवला दर्शन दिलं पलीकडे गेले दुभगली नदी दुभगली पलीकडे पलीकडे गेल्याच्या नंतर नंद यशोदेकडे भगवंताला ठेवलं आणि तिथं जी माया जन्माला आली होती त्या मायाला उचललं आणि पुन्हा बंदी शाळेमध्ये मथुरेमध्ये घेऊन आले कोण वसुदेव आल्याच्या नंतर ती कार्टी आता बोंबलायला लागली म्हणजे रडायला लागली रडायला लागली आणि तिच्या रडण्याने कुठं तीन दूध सगळे दूध जागे झाले रडण्याचा आवाज तिला येऊ लागला ती होती माया आणि यांचा समज असा झाला 8वा जन्माला आला कंस धावत पळत बंदी शाळेमध्ये आला त्या वसुदेव देवकी करून त्या मायेला घेतलं असं हिसकलं गरगर 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 फिरून शिळेवरती आपटणार पण तितक्या त्याच्या हातातून ती मुसकली आणि आकाश मार्गे निघून गेली पण ती जाताना तशी नाही गेली तिनं सांगितलं हे कंस मरू शकत नाही पण तुला मारणारा माझ्या अगोदर गोकुळामध्ये जाऊन पोहोचलाय मग आता कंसाची टूक लागली अरे हा बाबा तिकडे गेला कसा हा तिकडे गेला कसा आणि ही इकडं आली कशी आता मथुरेमध्ये काय झालं जाऊ द्या महोदया चला गोकुळामध्ये आता भगवान कुठे गेले गोकुळात आता गोकुळामध्ये गोपाल कृष्ण अवतारला आल्याच्या नंतर प्रगट झाल्याच्या नंतर गोकुळामधला जो आनंद आहे गोकुळामधलं जे सुख आहे गोकुळामधलं जे वातावरण आहे ते एकदम प्रसन्न वातावरण आहे भरपूर्ण पर्जन्यवृष्टी आहे सुख शांती आहे समृद्धी आहे सगळी मंडळी आनंदात गातात आनंदात नाचतात एकच अभंग आहे तुकोबरायांच्या गोकुळाच्या सुखाचं वर्णन तुकोबरायांनी एका अभंगामध्ये केलंय इतकं सुंदर वर्णन केलं महाराज इतकं बरोबर आहे तुकोबरायांनी केलं इथं गोडा बंद गोकुळीच्या सुखा अंत पार नाही पण तिथल्या सुखाला राजेजी महाराज अंतही राहिला नाही पारही राहिला नाही अंतही राहिला नाही पारही राहिला नाही पण हा अंत पार कशामुळे राहिला नाही कशामुळे नाही राहिला बाळकृष्ण नंदा घरी
बाबाने गात राहा कवरे आपण ऐकत राहा गोड 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 गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेका. आणि ह्या सुखाला अंत राहिला नाही पार. हे घडलं कशामुळे आनंदल्या नर नारी बाळकृष्ण नंदघरी म्हणून त्या सुखाला अंत राहिला नाही पार राहिला नाही. आता जाणकार माणसांसाठी गोकुळामध्ये जे सुख झालं सुखाचे प्रकार आहे 7. सुखाचे प्रकार आहे 7 आणि सुखाचे प्रकार 7 आहे. सुख झाल्यामुळं जो निर्माण झाला त्याचं नाव आहे आनंद. सुखाचे प्रकार 7 आहे आणि सुख झाल्यामुळं जो निर्माण झाला त्याचं नाव आहे आनंद. सुखाचे प्रकार 7 कोणते कोणते? राजस सुख, तामस सुख, सात्विक सुख, आदिदैविक सुख, आदिभौतिक सुख, आध्यात्मिक सुख आणि ब्रह्मसुख. सुखाचे प्रकार 7 आहे. राजस सुख, तामस सुख, सात्विक सुख, आदिदैविक सुख, आदिभौतिक सुख, आध्यात्मिक सुख आणि ब्रह्मसुख. गोकुळामध्ये जे सुख झालं त्या सुखाचं नाव आहे ब्रह्मसुख. हा गोकुळामध्ये जे सुख झालं सुखाचं नाव आहे ब्रह्मसुख. आणि सुख झाल्यामुळं जो निर्माण झाला त्याचं नाव आहे आनंद. आनंदाचे पुन्हा 5 प्रकार आहे. आनंदाचे 5 प्रकार: आनंद, आनंद, आत्यानंद, प्रेमानंद, ब्रह्मानंद, विषयानंद. उलट ऐका, जन्माला आला आनंद, कशाला आलो आत्यानंद, मी कोण ब्रह्मानंद, परमार्थात प्रेमानंद, संसारात विषयानंद. हा विषयानंद. पुन्हा उलट ऐका, विषयामध्ये आनंद आहे पण तृप्ती नाही. विषयात आनंद आहे तृप्ती नाही. कशावरून? गाथा सांगतो तुकोबरायांचा, विषय सेवून या कोण तृप्त झाला. किंवा 10वा अध्याय ते सांगतो ना, विषय विषयाचा गोड परमार्थ लागे म्हणून तर त्याला 9वा अध्याय झटकून सांगतो. तरी जळजळवणी वाहिला भक्तीचे वाटे लाभ, जी पावसे अभ्यंग निज धाम माझी. माझ्याजवळ कोण येतंय? 7वा अध्याय येथे एकची लीला, जे सर्व भावे मज भजले, ज्यांनी मला देह अर्पण केला मी त्यांचं कल्याणच करतो. कशावरून? 9वा अध्याय, जो मज होय आनंदी याचे निवारे मी. माझं दिल असं आहे, मला जो आनंदी भावाने शरण येणार मी त्याचा उद्धारच करणार. तुमचा माझा सगळ्यांचाच उद्धार करणारा परमात्मा गोकुळामध्ये अवताराला आल्याच्या नंतर गोकुळामधल्या सुखाला अंतही राहिला नाही, पारही राहिला नाही. आनंद झाला, सुख झालं. आणि आता गवळणी नंदराजाच्या वाड्यावरती येऊ लागल्या. आणि येऊ लागल्याच्या नंतर एक गवळण दुसरीला दुसरी गवळण नंदराजाला मुलगा झाला, यशोदेला पुत्र झाला. नंतर राजाला मुलगा झाला, यशोदेला पुत्र झाला. अशी एक गवळण एकमेकीला सांगू लागल्या. आणि हळूहळू 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 हळू भगवान गोपाल कृष्ण थोडे मोठे व्हायला लागले, हळूहळू मोठे व्हायला लागले. मग रांगायला लागले. कसे? Thank you.
माझं बंदच येणार नाही. आता आयुष्य गेलं तरी आमचं थोडं आरामदार काम आहे. त्याच्याकरता तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं आमचा माल फक्त तिकडेच घपत रांगायला लागले. हळूहळू मोठे वाटत डाव्या गुडघ्यानं रांगत रंगणी रंगनाथ तो मी देखील लागत आहे. मग आता महिला मंडळ हळूहळू लहान लहान लेकर मोठी झाली. त्यांचं काम काय नाही, एकच काम राहत त्यांचं खोड्या. हा एकच, त्यांना बाकीचं काय काम नसतं, फक्त खोड्या. आता भगवान गोपाल कृष्ण हळूहळू मोठे व्हायला लागले. मग खोड्या करू लागले. मग खोड्या कशा करायच्या? गवळणींच्या घरी जायचं, दही चोरायचं, लोणी चोरायचं, दूध चोरायचं आणि काय खायचं ते खायचं, घरी यायचं. मग आता यशोदा मातेकडे गाराने येऊ लागले. कोणाची? गवळणींचे गाराने येऊ लागले. ए शोधय, हा तुझा कृष्ण आमच्या घरी येतं, दही चोरीतं, लोणी चोरीतं, तूप चोरीतं. तुझ्या या मुलाला काहीतरी समजावून सांग. यशोदा माता म्हणले, हे गवळणींनो, अगं जरा तोंडाला लगाम घाला. काही वाटेल ते बोलू नका. माझ्या पोरावरती काही आळ घेऊ नका. हे गवळणींनो, अगं तुम्हाला माहिती आहे का माझं बाळ माझ्या मुलावरती आळ घेऊ नका. माझं बाळ जगून आहे, गुन्हाचं आहे, ताण आहे. आणि तुम्ही म्हणता ते चोऱ्या करता. 5 वर्षाचं माझे बाळ अंगणी माझ्या खेळ आणि तुम्ही लटकाच घेता. लटकाच घेता, हे चालणार नाही. हे गवळण म्हणले, का रे कृष्णा, अरे रात्रीच माझ्या घरी आला, दही खाल्लं तू, लोणी खाल्लं आणि तुझी आई म्हणते माझं पोरगं असं नाही, माझं पोरगं तसं नाही, तू फक्त माझ्या घरी उद्या येऊ, तुला मागूनच ठेवते. कृष्णाने सांगितलं, हे गवळणी हे बघ, उद्या नाही आजच तुझा नंबर. हा, कृष्णाने त्याची टोळी गोळा केली. मग कृष्णाची टोळी, वाकड्या, प्यांड्या, सुदाम्या, बोबड्या, टोळी गोळा केली. म्हणे चला रे आज हिच्या नंबर, हिच्या केली आज. हे आले ना रात्रीचे आले, दही दूध खाल्लं. ती गवळ आणि तिचा नवरा एका पांगरावरती झोपेला होता. या कृष्णाने काय केलं, दही लोणी खाल्लं आणि त्या गवळणीची विणी घेतली आणि त्या गवळ्याची दाढी घेतली आणि दोघांची अशी गाठ दिली आणि गोपाल कृष्ण गेले घरी निघून. घरी निघून गेली आणि सकाळ पहाट झाली तर आता गायांच्या धारा काढायच्या, दूध काढायचं. तो गवळी पहिला उठल्याच्या नंतर त्या गवळीच्या दाढीला असा झटका बसला. ती म्हणले, का हो माझी विणी कशाला बोलिता? मग यांनी बघितलं तर ती गाठ बांधली. मग लक्षात आलं. तो गवळी म्हणतो, का ग तू त्या नंदाच्या कार्ट्याला काय बोलली होती का? काल काय बोलली होती का? मग तिला कळालं, मी कालच बोलली होती, तू फक्त माझ्या घरी उद्या ये, तुला बांधूनच ठेवते. यांनी सांगितलं, त्या तू नाही त्याला बांधलं, यानेच तुला बांधलं. मग आता काम कसं करायचं? विणीची दाढीची गाठ बांधेल, अहो त्याला काहीच करता येईना. कापायला काय गेली, कापता येईना. तोडायला गेली, तोडता येईना. सोडायला गेली, सोडता. आता देवानं बांधेल गाठ कुठं सुटती का महाराज? कुठं सुटती का? आता मग त्या गवळ्याने सांगितलं, राजेश महाराज, ही गाठ कृष्णाशिवाय काय मात्र सुटू शकत नाही. मग आता कोणाकडे गेलं पाहिजे? कृष्णाशिवाय ही गाठच सुटणार नाही. बरं, त्यांचा प्रॉब्लेम असा झाला महिला मंडळ की गवळण होती एवढी आणि तो गवळी होता. आता जायचं कसं? ती गवळी होती एवढी, तो गवळी होता एवढा. जायचं कसं गाठ सोडायला? त्यांची गंमत अशी झाली,
गवळण. यशोदेला हाक मारले, यशोदे ही बघ तुझ्या पोराची करामत. कृष्णाने सांगितलं लागशील का माझ्या नादी, लागशील का? हिनं सांगितलं बाई काय तुझ्या नादी बिदी लागणार नाही, पण एवढी गाठ सोड. भगवंताने आपला कृपा दृष्टी का अशा अनेक प्रकारच्या खोड्या केल्या, इतक्या खोड्या केल्या. महाराजांची एक प्रमाणे याच्या खोड्या सांगू किती तो म्हणजे पृथ्वीचा कागद केला, समुद्राची शाही जरी केली तर भगवंताच्या खोड्या एक खोडी तर अशी केली महिला मंडळ, अशी केली खोडी. गवळणीनं आपल्या अंगणामध्ये, दारासमोर अंगणामध्ये इतकी सुंदर रांगोळी काढली. गवळणीने इतकी सुंदर रांगोळी काढली. पण या बाबानं काय केलं, लक्ष्मीनं त्याच्यावरती दुसरी रांगोळी काढली. कृष्ण अष्टदळ काढले, अंगणी अशा अनेक प्रकारच्या खोड्या केल्या. यशोदा माता घराने अनेक प्रकारचे येऊ लागले. आता यशोदाही वैतागली, यशोदा माता वैतागली. तो लोकांना खोटं सांगायचं, खोटं तरी बोलायचं कुठपर्यंत. यशोदा माता वैतागल्याच्या नंतर यशोदा मातेनं सांगितलं, हे कृष्णा आता तू गावात थांबण्याजोगा राहिला नाही, मग आता तू काय कर, आपल्या गाया घे आणि जा कुठे. आल्याच्या नंतर यमुनेच्या वाळवंटामध्ये भगवंत तिकडे शांत बसले नाही. गोपाळ गाया चालत असतात, तिथे अनेक प्रकारचे खेळ, हामामा, हुतुतू, चंडूफळी, लगोरी, विटी दांडू. भगवंताच्या खेळात सुद्धा शास्त्र आहे. भगवंताने जेवढे खेळ खेळले ते असे काय आपल्यासारखे याडपट खेळ होते का? पबजी, लुडो, हे असे खेळ होते. भगवंताच्या खेळामध्ये सुद्धा शास्त्र आहे. हामामा, हुतुतू, लगोरी, चंडूफळी, त्याच्यातला आपण एक खेळ रजगुणी, तमगुणी, सत्वगुणी सगळे खेळ खेळून पोरं थकले, कारण आता 12 वाजून गेले. म्हणून खांडी मार मोठी भोगा काय खेळायचे सुख. भगवंताने सांगितलं, चला आपापल्या गाया एका जागी गोळा केल्या. चला ओळू गाई, पैसू जीव एकटी नाही, बहु झाली वन वन, बाई पिटी झाला शेण. भगवंताने सगळ्या गोपाळांना यमुनेच्या वाळवंटामध्ये कमळाच्या आकृतीनुसार सगळ्या गोपाळांना बसवलं, सगळ्यांच्या शरीरा सोडल्या. तो काला पवित्र असा एकमेका देऊ मुखी सुखी घालू मुंबरी, तो काला पवित्र असणारा काला भगवंताने गोपाळांना दिला. इतका पवित्र काला महिला मंडळ हा काला मिळवण्यासाठी यमुनेच्या वाळवंटामध्ये स्वर्गातले देव माशाच्या रूपाने आले होते. माशाच्या भगवंताने तो काला त्यांना मिळून दिला नाही का? देवाने सांगितलं, अरे माशाच्या रूपात आली, हे जर वारकऱ्याच्या रूपात जर आले असतील, यांना हा काला वैष्णव निका संभ्रम काला वारकऱ्याला मिळतो. महाराज काल्याची असे देव जळी झाले मासे, देवानं तो काला त्यांना मिळून दिला नाही. आपलं परम भाग्य आहे की हा पवित्र असणारा काला आपल्याला मिळणार आहे. सगळ्यांचा नामोल्लेख न करता सगळ्या मंडळींच्या मनापासून एकदा आभार होईल, काही हल्लीचा अभंग होईल, तोपर्यंत सूचना होईल, आरती होईल, कोणी उठणार नाही. उपस्थित सर्व गायक वादक
आदरणीय हरिभक्त परायण खऱ्या अर्थानं ज्यांच्या आयोजन नियोजनामध्ये हा अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे आमचे जनार्दन महाराजजी मोरे खरं तर सॉरी सानप जनार्दन महाराज सानप खरं तर एक उच्च अधिकारी आहे PSI पदावरती जे आहे पण वारकरी संप्रदायाची गोडी आणि आवड खरं तर त्यांच्याकडून ही सेवा घडते. आपण विठुरायाच्या चरणी एकच प्रार्थना करू की त्यांच्या ह्या शक्तीला या कार्याला त्यांच्या बाहूमध्ये अजून हत्तीसारखं बळ देऊ. त्यांच्याकडून असंच कार्य वारकरी संप्रदायाचं घडत राहो. आणि खरं तर राजाजी महाराज बाजीराव महाराज तुम्ही सगळी मंडळी सगळी महाराज मंडळी अशा मंडळींना सहकार कार्य करतात. आमचे रामदादा असतील त्यांची सगळी सहकारी मंडळी असतील त्यांनाही मनापासून द्यावे तितके धन्यवाद आहे. धन्यवाद आहे. महिला पुरुष सगळे कार्यक्रमाचे आयोजक सप्त्याचे आयोजक नियोजक आमच्या जनार्दन साहेबांना सगळे सहकारी करा. त्यांचे सगळे सहकारी रुंदी साऊंड सिस्टीमवाले मंडपवाले युट्यूबवाले सगळीच मंडळी विनेकरी सगळी महाराज मंडळी मला काय कोणाचं नाव माहीत नाही तुमचा एक नातू म्हणून सगळ्यांची या ठिकाणी मोहन महाराज तळेकरेचा जोरदार टाळी मोहन महाराजांना साथ करणारे आमची सगळी महाराज मंडळी हरिभाऊ भंडारी हरिभाऊ महाराज बळी सगळी सहकारी करतात. आता मी तर काही कौतुक करू शकत नाही पण एकच विनंती करतो नामदेव महाराजांच्या भाषेमध्ये राजेजी महाराज अकल्प आयुष्य व्हावे तया पडा या सकला सगळ्यांना वंदन द्यावे तितके धन्यवाद. झालेली छोटीशी कीर्तनाची सेवा आई वडिलांच्या चरणी गुरुवर्य महाराष्ट्र भूषण समाज बोधनकार हरिभक्त परायण निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर महाराजांच्या चरणात नतमस्तक होऊन सेवेला याच ठिकाणी पूर्ण एकदा प्रेमाने भजन करा. Thank you.